संपूर्ण देशभरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्थापनेचा उत्साह पाहायला मिळतो आहे। अशाच पद्धतीने जळगावच्या लोकसभेचा खासदार स्मिता वाघ ह्या सुद्धा अनेक वर्षांपासून आपल्या बाप्पाची स्थापना करत असतात आणि आज सुद्धा त्यांनी विधिवत बाप्पाची स्थापना केलेली आहे। आपल्यासोबत स्मिता वाघ आहेत। काय सांगणार ताई, किती वर्षापासून तुम्ही हा गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा करताय? नमस्कार। सर्वप्रथम देशवासियांना मी सगळ्यांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी करते। त्याचं आज आगमन झालेलं आहे। मला असं वाटतं 1990ला माझं लग्न झालं, त्या दिवसापासून आम्ही गणपती बाप्पाच्या आगमन त्या दिवसापासून आम्ही सुरू केलं आणि तेव्हापासून तर आजपर्यंत दरवर्षी आमचं गणपती बाप्पाचं आगमन होतं। कारण श्रावण महिना आला की हिंदू संस्कृतीचे सगळे सणवार त्या ठिकाणी सुरू होतात आणि भाद्रपद महिना आला की गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण सगळेजण जोरात तयारी करत असतो। कित्येक वर्षापासून ही परंपरा आमची चालू आहे। खरं म्हणजे गणपती बाप्पा ह्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक कोणतीही पूजा करायची असेल तर पहिले गणपती बाप्पाला स्थान दिलं जातं। त्यामुळे हा गणपती बाप्पा लहानापासून म्हातारांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा असतो आणि ह्या 10 दिवसामध्ये अतिशय उल्हासात जोशात वातावरण असतं। सकाळ संध्याकाळ कुटुंबासोबत आरती त्या ठिकाणी होते। त्यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र त्या ठिकाणी येतं आणि कुटुंबच येतं, अख्खा महाराष्ट्र येतो। कारण लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव ज्या हेतूने सुरू केले होते की सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन उत्सव साजरे करत, त्यातून एकोपा वाढतो आणि त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र येतो। मला वाटतं ह्या उत्साहित अशा वातावरणात मी बाप्पाला सांगणार आहे की बाप्पा आमच्या सगळ्या जनतेला सुखी ठेव, समाधानी ठेव, आमचा शेतकरी राजा सुखी होऊ दे आणि आमच्या महिलांना, तरुण युवतींना सुरक्षितता मिळू दे। ताई, तुम्ही अनेक वर्षापासून गणेश उत्सव साजरा करताय। जेव्हा तुम्ही माहेरी होता तेव्हा पण हा गणेश उत्सव साजरा व्हायचा का, आणि आता तुम्ही सासरी आल्यानंतर हा उत्सव कसा साजरा होतो नेमकं? माझं माहेर येवला तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये अंदरसूल गाव आहे। तिथेही आमच्याकडे 10 दिवसाचा बाप्पा असायचा आणि लहानपणापासून तो आम्हाला संस्कार तिथूनच मिळाला आहे की दरवर्षी बाप्पाचं पूजा विधिवत करण्याचा। मला सगळं दरवर्षाप्रमाणे आजही सकाळी लवकर उठून बाप्पाला आणणं, बाप्पाचं विधिवत त्या ठिकाणी स्वागत करणं आणि स्वागत केल्यानंतर बाप्पाची विधिवत या ठिकाणी पूजा करणं, त्या परंपरेनुसार आज या ठिकाणी आम्ही विधिवत पूजा केली। ही आज नाही आहे, मला वाटतं हिंदू संस्कृतीमध्ये एकत्र कुटुंबामध्ये आपल्या ह्या पिढीचा वारसा दुसऱ्या पिढीला दिला जातो आणि त्याच माध्यमातून मला वाटतं हा वारसा आमच्याकडे आला आहे आणि आम्ही आमच्या पुढच्या जनरेशनला देतो आहे। आज माझ्या सासूबाई, माझ्या जाऊबाई, माझी मुलगी, माझा पुतण्या, माझे धीर, भाचा, आम्ही सगळे एकत्रित म्हणून आज या ठिकाणी बाप्पाची पूजा केलेली आहे। तर यंदाचा गणेश उत्सव तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण यंदा तुम्हाला जळगाव लोकसभेचा जनतेचा कौल मिळालेला आहे आणि तुम्ही खासदार झालेला आहे। मला असं वाटतं सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पदं येत असतात, जात असतात, पण बाप्पा मात्र तोच असतो। खासदार म्हणून आज मी बाप्पाचं आगमन या ठिकाणी केलेलं, तर मला असं वाटतं की हे आगमन खासदार म्हणून आज पहिला आनंद असा आहे की आज खासदारनंतर पहिल्यांदा बाप्पाची मी आज या ठिकाणी पूजा करते आहे। पण शेवटी पद हे अंतिम उद्दिष्ट नसतं, सगळे सुखी कसे राहतील, सगळ्यांना आनंद कसा मिळेल हे मला वाटतं जास्ती महत्त्वाचं आहे। त्यामुळे जनतेच्या दृष्टिकोनातनं अडीअडचणी समस्यांमध्ये आम्ही त्यांचं काम करणं आणि अशा माध्यमातून बाप्पाचं वर्षभर आपल्या घरात, आपल्या मनात वास कसा राहील हे बघणं महत्त्वाचं आहे। तर आता लोकसभेनंतर आता विधानसभेची रणधुमाळी 2 महिन्यांनी सुरू आहे। जळगाव लोकसभा असेल किंवा देशामधल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे। विधानसभेमध्ये काय वाटतं तुम्हाला? बाप्पाकडे तुमचा काय संकल्प आणि काय साकडा असेल? बाप्पाला मी हेच म्हणणार आहे की जसं लोकसभेला आम्हाला भरभरून असं यश दिलं, आमचं सरकार स्थापन झालं, तसं बाप्पाला म्हणणार आहे की महायुतीचे आमचे सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून यावं आणि आमच्या विचाराचं, आमच्याच ध्येय धोरणाला धरून चालणारं सरकार परत यावं, हे मी बाप्पाकडे आज मागणी केलेली आहे। कारण एका विचाराचे लोक जर त्या ठिकाणी निवडून आले तर काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि जनतेच्या दृष्टिकोनातून ज्या काही अडीअडचणी असतील त्या समस्यांचं निराकरण जर सत्ता असेल तर त्या माध्यमातून शकतं। म्हणून मी बाप्पाला विनंती केली की महाराष्ट्रातसुद्धा आमचं सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन सरकार बसावं। तर ह्या होत्या आपल्यासोबत स्मिता ताई। त्यांनी सांगितलं आहे की बळीराजाला सुखी होऊ दे अशा हा संकल्प आणि साकडं करत असताना लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्हाला घवघवीत यश मिळालं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये सुद्धा आमच्या महायुतीला राज्यभरामध्ये मोठं यश मिळू दे असं साकडं देवाला घातल्याचं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.